इथं असते का इथं? हो भाई सवय इथं नाही इथं. हां इथं नाहीत पिल्लं, सगळीच असतात पिल्लं. इथं पण नाही. इथं गाईच पिल्लं नेले काही नाही. कुत्रीने पिल्लं नेले काही नाही गाईच. सगळं पचका झाला भाऊ. आजच मी लक्ष दिलं नाही गाईच. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणजे 172 दिवस. तर गाईज आज परत आपल्याला उशीर आला कुठं ब्लॉग सुरू करायला. होऊ शकता तिसऱ्या वर्ष वाजले 4. तर मित्रांनो आज पण कुत्रीच्या पिल्लांनी म्हणजेच पप्पींनी, छोटे छोटे जे पप्पी आहेत त्या पप्पीने बरं जागा बदललेली आहे. आज तर पुढे गेलेलं जायचं. आज तर काय पचित हो भाई साहेब, आज तर काय पचित जायचं इथं दररोज इथं काय नाही घेत. दुसऱ्या जागेवर होतं, दुसऱ्या जागेवर जर असले तर नाही, तर मग कुत्रीने पिल्लं नेले. इथं असते का इथं? हो भाई सवय इथं नाही. इथं हां इथं नाहीत पिल्लं, सगळीच असतात पिल्लं. इथं पण नाही. इथं गाईच पिल्लं नेले काही नाही. कुत्रीने पिल्लं नेले काही नाही गाईच. सगळं पचका झाला भाऊ. आजच मी लक्ष दिलं नाही गाईच पिल्लांकडं. दररोज मी नाही का पिल्लं बाहेर गेले का पण इथे घेऊ तिथे नेऊन ठेवायचं. पण ते पिल्लंच आज म्हणजे आज तर काही दिसणार कुठे गेली कुठं गेली. ते मोठा बिग प्रॉब्लेम झाला गाडी गाईच. तर गाईज जाऊ दे, पिल्लं येते ना नाही वापस. कसं माहिती का, आता पिल्लं पण जर मोठं झालेत ना तर कुत्री गेली कुठे हिंडायला, तर पिल्लं पण त्यांच्या मागं मागं येते कुत्री मागं. मित्रांनो विषय असा आहे, आज जर मी गेलो तर तिच्याला जाणार आणि आज एक तिच्याला गेलं आपलं एक प्रँक करायचं आहे. तो प्रँक तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. मग गेलो तर जाणार बरं का, जर जाणार झालं ना तरच जाणार आहे. कारण की एवढं काय म्हणजे चान्सेस नाही जायचे. कारण की आज चला मला फॉर्म पण भरायचं आहे, पण ते फॉर्म भरायला नाही का पप्पा घरी नाही. कारण की फॉर्म भरायला फी लागते. पप्पा 5:30 वाजता फ्री, तर मग तो हे करता जायचं. त्याला बघू काय होतं काही नाही. पण आज पिल्लं आले पाहिजे होते वापस, कारण काय पिल्लं न्यायची. तर काहीच आता मी चालू कुठं, आपण जे इन्कम सर्टिफिकेट मला टाकलं होतं ते आणायला जायला. झालं का नाही बघतो, झालं असलं तर आणतो. तर मित्रांनो ते जो आपले प्लस पण भेटतो तिथे भेटला आपला वायफायचा पासवर्ड. गेला का व्हिडिओ 2च मिनटात अपलोड होतो, 2च मिनटात. तिथे जाऊन आपण तो एक प्लस पॉईंट भेटतो. चला जाऊ. तर वारं भरपूर सुटलं मित्रांनो. काही तर फायनली आपल्याला कुठं तीच लावला. आपण विषय हा झालाय टाइमली झालाय. ट्रेन आपण केलाच असता टाइमलाही म्हणजे लई झालाय. 7 वाजले जवळपास. सगळं अंदाज चित्र पडला असतं तरी बघू आपण. आपला कॅमेरा मागे तुला मग ट्राय करून बघू काय होतं काय. गाईज तुम्हाला नाही म्हणलं मी, दिवसभर कुत्रं पिल्लं आता हिंडायला लागले कुत्रीसोबत आणि संध्याकाळी घरी त्यांच्या घरी यायला लागले. तुम्हाला दाखवतो मी. हे बघायचं आले तिथं, ते बघायची झालेली पिल्लं काय झोपले. गाईज बरं झालं आले. मग वाटलं गेले काय ना आता आलेत. पण त्यांची मम्मी कुठे काय नू वाटतं तिथे मम्मी तिथे उभं दिसली का तिथे काय त्यांची मम्मी. गाईज बरं झालं. मग वाटलं गेले काही नाही ते, पण काही नाही. ते बघ दिवस वाटतं लागलं ते बाहेर डवले आपल्या ठिकाणी. मित्रांनो मी ते घाबरलोच. म्हणलं दुसरं कुत्र्यानं धरलं तर दोघं मारित येईन, दोघांना मारित येईन. पण हाईत ते सेफ आहेत. गाईज त्यांनी पहिली इथे गेलं तर घर हे इथे केलं तर पहिलं घर. आता डबल त्यांनी घर शिफ्ट केलं. डबल त्या खुरड्याखाली जाऊन घर म्हणजे ते राहायला लागले. पण गाईज पण तेव्हापासून हात लावला ना तेव्हापासून कुत्री खरंच त्यांना जवळ करेना, म्हणजे त्यांना माया लावे ना. फक्त पाहिजे तीन जाती. कारण मी कधी पाहतोय तेव्हापासून पिल्लं एकटेच पिल्लं आहेत. 2च जण खेळतात. त्यांची आईसोबत त्यांच्यासोबत नसतील. नाहीतर पिल्लं चांगली मोठे तर आई
कुत्रीच्या पिल्लांपासून फक्त म्हणजे पोट भागण्यासाठी बाहेर जाते, तसं बाहेर जात नसते. पण काय झालं काही नाही, कुत्री त्यांना सोडून द्यायला लागली. हा इथे दिसलं का मला, इथे पप्पी पलीकडे पप्पी. गाईस तर आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. छोटासा ब्लॉग मित्रांनो, कसं माहिती आहे का, दिवसभर कंटेंट सापडत दिवसभर घरीत असतो, त्याच्यामुळे कंटेंट सापडलं नाही का ब्लॉग ही सुरू करण्याची इच्छा होत नाही. कारण मग कसं ते कंटेंट सुरू म्हणजे ब्लॉग सकाळी सुरू करणं, डबल मग सकाळी सुरू करणं म्हणजे इंट्रो करणं, डबल मग डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉगला हे करणं, ही सुरुवात करणं, ही बरोबर वाटतं. त्यावेळेस म्हटलं ज्या टायमा कंटेंट सापडलं त्या टायमा आपण ब्लॉग बनायला सुरुवात करू. मग ते 3 मिनटाचं हो किंवा 5 मिनटं हो किंवा 8 मिनटाचं हो, काही म्हणजे दिवसातून कंटेंट काढायचं काही ना काही 3 मिनटं निघू 5 मिनटं निघू किंवा 8 मिनटं निघू. तर मित्रांनो आजचा ब्लॉग झाला असेल जवळपास 4-5 मिनटाचा. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून चला, बाय बाय.